साथ आहोत आपण पुढे एकदा या मॅच कडे. स्पर्धा आपण पाहत आहोत जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री काल भैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी आयोजित नामदार चषक पर्व क्रमांक 4 2025. आज आपण ही स्पर्धा वाणाची सन्मानाची प्रतिष्ठेची परंपरेची आपण ही स्पर्धा पाहत आहोत. जाऊया आपण. ओमकार सर बॅटिंग साठी गेलेले आहेत. आदित्य बॉलिंग ट्रॅक वरती आणि प्रशांत असणार आहे स्ट्राईक एटला. 4 षटकांचा मॅच. चला व्हेरी फर्स्ट बॉल केडम टीम बॉलिंग करते आणि पहिलाच बॉल आपण पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज केलाय. सुमसारीला का बॉल जात असताना बॉल धन 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 बॉल सीमा पार. 4 चौकार. पहिल्याच बॉल वरती खूप चांगलं स्वागत केलंय गोलंदाजाचं प्रशांतने. प्रशांतच्या बॅट मधनं चौकाराला. आदित्यला आपण पाहत आहोत बॉलिंग ट्रॅक वरती. सुरुवात चौकाराने केली आहे प्रशांतने. चला घाई करायची, स्पीडअप करा. बरेचशा मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. पदर आदित्य आपण पाहिलं तर पहिलं P1चं षटक हाताळण्यासाठी तो आला. एक चांगला खेळ सध्या दोन्ही बॅटर कशा पद्धतीने करतील. कोलवाट टाकला होता, ट्राय केला, बॅकफुटला थोडेसे एक क्षेत्ररक्षक आहे तिथे अवेलेबल. एक तर आली सेकंडचा कॉल केला आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण केल्यात. गुड रन इथे बिटवीन द विकेट. पाहिलंय थोडासा क्षेत्ररक्षक दूर आहे आणि तिथून मात्र 2 धावा इथे संपन्न करत असताना 2 धावेची मदत, 2 धावेचं योगदान, 6 धावा धाव फलकावरती. सध्या बॅटिंग करते टीम सनपाणी टीम. ओमकार सर दुसऱ्या एंडला असणार आहेत. आदित्य या बॉल वरती 2 आल्यात. P1चं पहिलं षटक असणार आहे. बॉलर तयार होतो आदित्य. गतीमध्ये परिवर्तन, उचलला, डिलिव्हर केला. इथे बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर मिड विकेटच्या दिशेनं. बॉल सीमा पार. 4 चौकार. अगदी लेंथ आपण पाहिलं तर अगदी पाठीमागे हा बॉल खेचला होता. स्लोवर बॉल टाकला आणि इथे बॅटरच मी म्हणेन बॉलर फर्स्टला गेला आणि फक्त बॅटरने फक्त दिशा दिली प्रशांतने आणि तिथून मात्र 4 धावा आलेल्या आहेत. चांगली सुरुवात. 3 बॉलच्या पाठीमागे 10 धावा जमवण्याचं काम सध्या प्रशांतने केलं. तसेच स्ट्राईक मिळाली. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती ते 2 आल्या होत्या, ट्राय केलं. तिसऱ्या बॉलवरती चौकार आला. चांगली सुरुवात या डावाची करत असताना प्रशांतला पाहता. स्ट्रोक फर्स्टला एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसरला जातोय आणि पहिला धक्का लागत असताना टीम सनपाणी संघाला प्रशांत आ गए, प्रशांत छा गए, प्रशांत गए. विकेटचं नुकसान, विकेटचं पतन होत आहे आणि मोठ्या फटक्यासाठी गेले होते प्रशांत. चांगल्या पद्धतीने म्हणजे रिदम मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या मोसम मध्ये होत्या. सेन्सिबल क्रिकेट खेळत होता आणि तिथून एक चुकीचा फटका. थोडा वेळ हवेमध्ये राहिला आणि रनिंग अँड कॅच ही कंप्लीट केली आहे एस टी रक्षकानं. फलंदाज प्रशांत बाद झालाय. त्याच्या जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग क्रमांक 3 साठी राजेश. मागच्या आपण मॅच मध्ये पाहिलं तर राजेश देखील चांगला खेळ केला आपल्या टीम साठी आणि तोच राजेश मैदानामध्ये दाखल झाला. 4 षटकांचा मॅच. सकाळपासून आपण स्पर्धा पाहतोय. अगदी 7:30ला बॉल पहिला पडला. ती स्पर्धेत ताब्याचं नाव घेतलं. जावळी क्रिकेट असोसिएशनचं मला काही नियम आहेत ते खूप चांगले आहेत. कडूस पद्धतीनं खरं तर नियम आहेत. यॉर्कर बॉल, भन्नाट वेग, प्रचंड वेग. आपल्या भात्यामधलं हे ब्रह्मास्त्र त्याने बाहेर काढलंय. या ब्रह्मास्त्राचा वापर केलाय त्याने. काही बॉल शॉट टाकले आणि हा बॉल अगदी खोलवाट टाकत असताना आला इथे डॉट. चांगली बॉलिंग. 3 बॉलच्या पाठीमागे 10 धावा जमवल्या होत्या परंतु त्याच्यानंतर विकेट. आता डॉट. थोडंसं प्रेशर दडपण असणार आहे या मॅच मध्ये. मॅच महत्वाचे असणार आहे. एक मॅच जिंकून ते दुसऱ्या मॅच साठी सज्ज झाले ते दोन्ही संघ. हाय देखील शरीराचा भेद घेणारा
बॉल टप्पा बॉल खायला काय जबरदस्त बॉलिंग अटॅक. 3 बॉल मध्ये 10 धावा कुठल्या होत्या, परंतु शेवटचे 3 बॉल मध्ये एकही धाव नाहीये. त्याच्यामध्ये महत्वाची विकेट काय राहिल्या तर प्रशांत बाद झाला. षटकाची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या तर एकूण 10. चला नेक्स्ट मॅच आपण खरं तर आपण नेक्स्ट मॅचची दत्तकृपा आलेवाडी टीम्स आणि जय हनुमान आलेवाडी. नंतर काय करायचं आहे, ही क्वालिफायची खेळवायची आहे का, ही गट पूर्ण काढायचं का पूर्ण आधी हा गट पूर्ण करायचा. गट पूर्ण करायचं आहे का, गट पूर्ण करायचं आहे. 5 मिनिटं ब्रेक द्यायला लागला एका टीमला, काय हरकत नाही. गट पूर्ण होऊन जाईल म्हणजे हे राहील तो शेवटला फटाफट होऊन जाईल. चला आपण जाऊया पुढे मॅच कडे जिथे एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि ओमकार सर आता स्ट्राईक एंडला असणार आहेत. एक लेफ्ट हँड बॅटर आहेत ओमकार सर आणि ओमकार सरांनी खरतर चाप सोडलेल्या. ओमकार सरचं आपण कौतुक करूया कारण का आपल्या जावलीचे पहिले IAS ऑफिसर आहेत आणि आज त्यांचा खेळ दमदार राहिला. आतापर्यंत चांगला खेळ त्यांनी करत आलेला आहेत. आयुष CEO मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक जिल्हा इथे बॉलला टर्न केला. एक सिंगल इथे या बॉलवरती 11 धाव फुल कव्हर देत आहेत आणि 11 धावेच्या बघत आपण पाहिली तर आदित्य बॉलिंग ट्रॅक वरती आयुष आल्या. पहिल्या आधीचा आपण पाहिले षटक 10 धावा दिल्या. 10 उसके बाद आते दोस्तों बस चिकिम तो उठाना पड़ेगा, 10 का दम दिखाना पड़ेगा. आता माझी सटकली मला राग येतोय असं कोण म्हणेल आणि तो राग इथे आडावा लागेल. क्रिकेट हा सेन्सिबल क्रिकेट, क्रिकेट तरुणांचा श्वास, क्रिकेट तरुणांचं जीवन, क्रिकेट तरुणांचा प्रवास, क्रिकेट तरुणांचा ध्यास, क्रिकेट तरुणांचा विश्वास. हा क्रिकेटचा खेळ आहे, हा क्रिकेटचा रंगमंच आज सजला गेला. जावळी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्पर्धा यावेळेस मला करण्याचा प्रयत्न केलाय. लाऊड अपील केली आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक प्रतीक देखील अपील करतोय. भाई त्याला माहित नाही की हा बॉल कुठे पडलाय, किती स्किट झाला, किती उंची आहे, हे सर्व काही गोष्टी लेग फॅक्टर ऑफ फॅक्टर आणि सर्व गोष्टी पाहून खरं तर पंचाने हा योग्य निर्णय दिला. नॉट आउट एक सिंगल येते. छोटी रन्स इथे कंप्लीट करत असताना 12 धावा 12 रन लॉस ऑफ दी 1 विकेट. चांगली आहे सध्या मी म्हणजे बॉलिंग अटॅक सध्या चालू आहेत. मागच्या मॅच मध्ये देखील हेच केलं. एक मॅच जिंकून आले. एक मॅचचा प्रवास त्यांनी पुढे आणला. दुसऱ्या प्रवासाला खरं तर दोन्ही सज्ज झालेले आहेत. चांगला खेळ आतापर्यंत बॉलिंग करणाऱ्या टीमनं केलाय परंतु ओमकार सर यावेळेस ओमकार सरांच्या इथे पायावरती बॉल टाकलाय. बॉलला इथे फेकून दिलाय. बॉल चला इथे सीमा रेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम बॅक 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 बॅगेट 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 टोकलाय. मोठा धमाका 6 साठी षटकार. त्याला बॉल द्यायचा आहे. बॉलची पूर्तता करावी. चांगला इथे विकेट आला ओमकार सरांच्या बॅट मधून. एक चांगली बॅटिंग येते, चांगला विचार आणि खरं तर मजा येते या मॅचला. या मजाला येईल आणि ही रणधुमाली आहे. हा टॉपचा खेळाडू आहेत आणि सध्या ओमकार सर चांगलं बॅटिंग करत असताना ऑल साईडला वळण दिलं आणि इथून मात्र धावा आलात. ते एकूण 6 धावा. बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि इथे काय घडलं जात येईल त्याला तो डॉट बॉल. चांगली बॉलिंग इथे करत असताना प्रेक्षक देखील आतुरतेने वाट पाहत आहेत. नेक्स्ट मॅच ही क्वालिफायची असणार आहे. 4 षटकांचा मॅच तोही असणार आहे. या मॅच मध्ये मजा येते. टोटल झालं ते एकूण एकत्रित टीमच्या त्या 18 धावा फलकावरती. बॉलर तयार होते पुन्हा एकदा. त्यावेळेस फॉल सेव्ह करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा कॉल पंचांचा येतोय. एक अतिरिक्त रन्स येते ऍड होते. एक रस. ओके 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 हा बॉल व्हाईट नाहीये. हा ब्रश करून गेलाय खरं तर शरीराला. ओमकार सर ऑन स्ट्राईक. चांगला बॉल इथे रिलीज करत असताना बघा षटकार आला आणि बॅक टू बॅक इथे 2 बॉल टॉट टाकलेत गोलंदाज आयुषने. चांगली बॉलिंग. यावेळेस जबरदस्त फटका. ऑन साईडला बॉल टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे सी कॉर्नरला. एक सिंगल येते. सेकंडचा कॉल नाही आहे. बघा पाहिलं पारखलं. थोडेसे बंबल झाले होते. बॉलची चर्चा केली खरं तर 2 क्षेत्ररक्षकांनी. एकाच्या हातावरून सुटला, दुसऱ्याने पकडला आणि तिथून मात्र 2 धावा आल्यात. बघता बघता 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना सनपाने टीम संघ पोहोचलाय.
एक गडी बाद अगदी सस्त्यामध्ये परतलाय. बॅट प्रशांतच्या बॅटमधून 10 धावा आलेल्या आहेत आणि टोटल झाले ते एकूण 20 धावा. पीटीसी लाईव्ह पनवेल टेनिस क्रिकेट आज खरं तर 2 कॅमेरे आणि 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही संपूर्ण आपण स्पर्धा कव्हर करत आहोत. जे घर बसल्या प्रेक्षक जे ही स्पर्धा पाहतात त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. जे प्रेक्षक इथे जोडले गेलेत त्यांचं देखील स्वागत आहे. खूप चांगली स्पर्धा आपण पाहिलं. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि उद्याचा अंतिम दिवस आहे आणि सध्या आजच्या दिवसामध्ये दुसरा दुपारचा सत्र चालू झालेला आहे. स्वराज बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे आणि समोर बॅटर एक विश्वास आहे. एका बाजूला ओमकार सर, दुसऱ्या बाजूला बॅटर राजेश. डबल 8 काय घेतो तुम्ही? 885000 015 लय मोठा होता साहेब. चला आपण मॅच कडे पुन्हा एकदा. फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉसला फुल वसूल केलं. इथे बॉल चालू इथे फाईन लेगला सेकंड बाउन्स मध्ये बॉल डिलिव्हर होतोय. बॉस सीमा बार. चला आपण थर्ड अंपायरचा कॉल आलाय की बिमर साठी आपण चेक करणार आहोत. थर्ड अंपायर आमच्या ऑफिशियल पंचांचा कॉल आलाय. इथे पूर्ण आम्ही टेक्निकल टीम आणि आता आमची कमिटी बिजी असणार आहे आणि इथून पुढे आम्ही चेक करत आहोत की हा बॉल चांगला तर टाकला होता. फुल टॉस होता आणि पंचांचा इशारा इथे आता आला. रिव्ह्यू घेतलेला आहे. नीरजचा कॉल पंचांकडून आला की आता पूर्ण ईशांशा इथे केली जाईल की नेमकं काय घडलं. आणि आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रथम क्रमांकाचं रोख रक्कम पारितोषिक दिलेलं आहे ते सातारा जावलीचे दमदार आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री लातूर श्रीमंत श्री सिंहेंद्र सिंह राजे भोसले साहेब यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये. पूर्व उपाध्यक्ष जिल्हा परिषद सातारा श्री वसंतराव मानकुमरे साहेब भाऊ यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये. नो बॉल आहे. नो बॉल आहे पंचाचा. आम्ही इकडे थर्ड अंपायर्स कॉल इज नो बॉल. चेअरमॅन प्रतापगड सहकारी कारखाना श्री सौरभजी राजेंद्र शिंदे साहेब यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक श्री कालभैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी यांच्या माध्यमातून आलेलं आहे. ट्रॉफी सौजन्य श्री संदीप परमाणे साहेब व विकासाची दोंडे साहेब यांच्या माध्यमातून. जाऊया आपण पुणे एकदा मॅच कडे जिथे नो बॉलचा बिमरचा नो बॉल आला. टोटल झाले तर एकूण धावा 25 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. चांगली आता बॅटिंग सूर गवसलाय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि पुन्हा एकदा बॉल तर आक्रमण केलं. बॉल हवेमध्ये फ्रीटचा बॉल होता डायरेक्ट फेकला आणि आता दोन्ही पंच एकमेकांशी संवाद करतील, एकमेकांशी चर्चा करतील. त्याच्यानंतर काय घडले मैदानामध्ये हे देखील पाहिलं जाईल. बॅटर तुम्ही तिथेच थांबा. ओके पुन्हा एकदा इथे हाईट चेक केली जाईल. थर्ड अंपायर्स कॉल आला. चला थर्ड अंपायर्स यावं आपण लगेच आणि पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. 86 करणार आहोत की बॉल नक्की फुल टॉस होता. पंचांचा इथे तो पंचांना डाऊट वाटला, पंचांना शंका वाटली, त्या कारणानं थर्ड अंपायरचा कॉल आला की आमची टेक्निकल टीम पुन्हा एकदा बिझी होती. फुल टॉस बॉल होता आणि चला यूट्यूब ज्याने सौजन्य दिले ते सह्याद्री कंस्ट्रक्शन कुडाळ समीर उत्तर साहेब यांच्या माध्यमातून मैदान मंडप सौजन्य
त्याचबरोबर बॉल सौजन्य श्री दत्तात्रेय संपत निकम साहेब यांच्या माध्यमातून सामनावीर सौजन्य निकम अथुर्व मुठवस अर्थ सप्लायर्स त्यांच्या माध्यमातून टॉस का बॉस शशिकांत निकम आणि त्याचबरोबर यश निकम मालिकावीर श्री विशाल सुर्वे पाणी सौजन्य लखन निकम ऋषिकेश निकम त्याचबरोबर चला आम्ही इथे 86 करणार आहोत. तुम्हाला योग्य तो निर्णय तुम्हाला दिला जाईल. सलग 3 षटकार रवींद्र सावंत यांच्या माध्यमातून 1000 रुपये. विवेक सलग 3 षटकार 1000 रुपये. उत्कृष्ट फलंदाज राजेंद्र जाधव यांच्या माध्यमातून 1500 रुपये. काय झालं चला बघूया आपण पाहूया. चला फेअर डिलिव्हरी. चालेल. चला फेअर डिलिव्हरी आहे आणि पंचाने इथे थर्ड पासने कॉल दिला की हा बॉल लिगल आहे. लाईन क्रॉस करण्याला होता बॅटर आणि इथे धावा मिळतील त्या मात्र ती एक सिंगल येते या बॉल वरती. टोटल झालं ते एकूण धाव फलकावरती त्या 26 धावा झाल्या. चला स्पीडअप करायचंय. खूप वेळ झाला या मॅचला. जाऊया मॅच कडे. यावेळेस लो फुल टॉस बॉल दिशा दे रही है. 13 का फुल 17 का माला. ऐसा लंबा लंबा छक्का मारेगा झुकेगा नहीं साला. ओमकार सरांच्या बॅट मधून आलाय. आणखी किती मोठा फटका मोठा धडका बॉल सीमा पार षटकार. हे एवढं वाचायचं आहे. चला मॅच कडे आपण जाऊया. ओमकार सरांच्या पाठ मधनं षटकार आला. ओमकार सर चांगली बॅटिंग करत असताना इथे ऑस्टमच्या बाहेर बॉल जात असताना अतिरिक्त रन्स इथे येते. 1 रन. थोडासा दबाव आहे गोलंदाजांवरती. गोलंदाज स्वराज याला पाहत आहे. टोटल झालं ते एकूण 33 रन. धावा धाव फलकावरती तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. वेल खूप झाला मॅचला. थोडीशी घाई करायची. बॉलर तयार होतोय. आणखी एक ओमकार सरांच्या बॅट मधनं. ओमकार सरांना आहे आपला विश्वास बॅट वरती. बॉलला विश्वास आहे बाउंड्रीवरती. बॉल बाउंड्रीच्या सीमा बाहेर आलेला मोठा धमाका. ओमकार सर सेट ऑन फायर एंड एस बँक मॅक्झिमम सिक्सर ठोकला इथे धमाका षटकार. ओमकार सर थांबायचं नाव घेत नाहीये. आता ही ओमकार सरांची गाडी या नावाची धक धक करत चालली आहे. पुन्हा एकदा आणखी किती चांगला बॉल इथे टाकत असताना व्हाईट बॉलचा कॉल आलाय. दबावाच्या छायेखाली गोलंदाज आणि एक सिंगल अतिरिक्त धाव येते. ओमकार सरांची दहशत आहे. हा ओमकार सरांचा प्रचार आहे. ओमकार सरांचा खेळ आहे. ओमकार सर चांगले बॅटिंग बॉलर. आणखी एक शॉर्ट बॉल. शॉर्ट जॅक बॉल इथे ढगाला लाइटिंग लावत जात असताना बॉल चाला इथे सीमा रेषापार. A1 क्वालिटीचा हाय आणि हा बॅक 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 रामदेव बाबा पतंजली करम 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 षटकार. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकलेत ओमकार सरांनी. ओमकार करतायत वार. झालाय हाहाकार. काय लाजवाब बॅटिंग अप्रतिम बॅटिंगचा नमुना पेश केला ओमकार सरांनी. टोटल झालं तर एकूण 46 धावा. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. ओमकार सर थांबायचं नाव घेत नाही या मॅच मध्ये. डावखोरे हाताचा फलंदाज नेहमीच ऍक्टिव्ह असतात. नेहमी आक्रमक असतात आणि तेच इथे आक्रमण पवित्र धारत करत असताना बॉलर तयार. आणखी नाही इथे शॉर्ट ऑफ चॅक करण्याचा प्रयत्न केला. डिस्कर लेगमध्ये मिडविकेट क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल येते परंतु बॉल थांबत नाहीये. बॉल चाला इथे धन 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 टना टन टना टन टना टन गाडी सारखा होईल इथे. पम 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 4 चौकार. ही नशिबाची साथ मिळते. आधीच कर्जबाजारी आधीच धावांची ललूट झाले आणि त्याच्यामध्ये ह्या चुका तुमच्या होणार नाहीयेत
आणि ह्या चुका करत आहेत क्षेत्ररक्षक. थोडासा दबाव छायाखाली आहे फिल्डिंग करणारी टीम. अर्थातच केडेम बेडीम आणि धावांचा उच्चांक वाढला जातोय. पंचाकडे वाईटची दाद मागतायत, द्या ना वाईट. परंतु पंच आमची तत्परत आलाय तो शेवटचा बॉल. इथे डॉट आणि ओव्हरची होती समाप्ती. एका विकेटचं पतन टोटल झालं तर एकूण धावा 50 धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चांगली बॅटिंग. चला 50 धावा झाल्या धाव फलकावरती. एका षटकाचा खेळ बॅलन्स आहे. नेक्स्ट मॅच आपण विनर विनर खेळणार आहोत. क्वालिफायचा मॅच असणार आहे. जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये पोहोचणार आहे. तन्मय बॉलिंग ट्रॅक वरती. समोर आपण पाहिलं तर राजेश असणार आहे. एकाने चढवलाय 7 आणि एकाने दाखवला आपल्या बॅटिंगचा मास खूप चांगली. इथे मॅच इथे रंगत असताना धावा झाल्यात एकूण 50 धावा झाल्यात. केडेम्पे टीम काय प्लॅन केले, काय तुमचे प्लॅनिंग सध्या फेल झालेले आहेत केडेम्पे टीमचे? कारण का उल्लेखनीय कामगिरी अशी ओमकार सर यांनी केलेली आहे. बॉलर तयार होतोय. तन्मय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल बनावट वेगाने प्रचंड वेगाने स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतात ओमकार सर. आलाय तो पहिला डॉट 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 बॉल. डॉट बॉल आला. तन्मय बॉलिंग ट्रॅक वरती. तन्मयचा आपण पाहिला तर युवा प्रतिबंध गोलंदाज, त्याला बाहेर काढला, हे अस्त्र बाहेर काढलं. आज युवांची हवा प्रत्येक जणांची चर्चा होती असं नाहीये, परंतु हा गोलंदाज खूप चांगला आहे. इथे टायमिंग जुळलं नाहीये. हवेमध्ये बॉल, कॅचची नामी संधी. ओहो, छोड़ा कॅच और हरो मैच. इतनी भाई क्रिकेट में गलती कभी नहीं चलती भाई. ये क्या हुआ? अरे इथे जिथे कॅच ड्रॉप झाला, ओमकार सरांना स्ट्राईकला आणलंय आणि जेव्हा जेव्हा ओमकार सरांच्या हातामध्ये स्ट्राईक आली तेव्हा तेव्हा त्यांनी चांगली बॅटिंग केली ओमकार सरांनी. ते ऑन स्ट्राईक असणार आहेत. मॅच मध्ये चांगली ती रंगत लढत असताना केडेम्पे टीम कशा पद्धतीने प्लॅनिंग करणार? समोर आपण पाहिलं एक युवा प्रतिबंध गोलंदाज तन्मय, फुल टॉस बॉल दिला होता. ओमकार सर फ्रंट फुटला चाल करून आले होते. स्ट्रोक फर्स्टला मिस स्टँडिंग स्ट्रोक आणि गोलंदाज हे सांगत असताना ओमकार सरांना मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. आणि तिसऱ्या बॉल वरती जे वादळ सुसाट सुटलं होतं, ज्या वादळाची दहशत निर्माण झाली होती आणि त्याच वादळाला आता शांत केलंय. स्लॉग ओव्हर मध्ये ओमकार सरांची विकेट घेतली. युवा टॅलेंटेड गोलंदाज तन्मयने फलंदाज बाद. 11 बॉल 31 धावेंची, त्याच्यामध्ये 3 बॉल 3 लगातार षटकार प्रति बॅटिंगचा नमुना पेश केलाय. आणि या डावाला खरं तर एकूण चांगली सुरुवात करून दिली ओमकार सरांनी. 51 धावा झालेल्या आहेत ओमकार सरांच्या बॅट मधनं. 11 बॉल 31 रन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला बॅटिंग करण्यासाठी. प्रेम बॅटिंग साठी दाखल झाला. पटलाय व्हाईट बॉलचा कॉल आला. 1 फ्रॉम दी ओव्हर. हा बॉल तुम्ही पुन्हा टाकू शकत नाहीये. 1 बॉम्बचा कॉल पंचाने दिलाय. अतिरिक्त रन्स आपण ऍड करतोय. हा बॉल एक तुमच्याकडे असतो, परंतु व्हाईट बॉलचा कॉल, अतिरिक्त रन्स. 52 धावा धाव फलकावरती. सध्याच्या स्थितीला बॅटिंग करणारे टीम सनपाणी चांगल्या स्थितीमध्ये 4 षटकांचा मॅच, परंतु या मॅचला खूप वेळ लागला. वेळ घेऊ नका मित्रांनो. बॉलर तयार होता. हा बॉल फिरवला, पिक केला आणि पिक केल्यानंतर बॉल निघून जातोय. इथे सीमारेषेच्या बाहेर बाउंड्रीचा अंतर पार केलाय. झाडांत मधून बॉल घुसून ठोकलाय. दमदार षटकार. शॉट ऑफ जॅक. बॉल आला, त्याचा उडवला गेला, त्याला प्रत्युत्तर दिलं. वाट पाहिली आणि वाट लावली या बॅटरने. आधी डगआउट मध्ये होता, शांत बसला होता आणि जेव्हा स्ट्राईक मिळाली, आल्या पावली स्ट्राईक आणि त्या स्ट्राईकचं संधीचं सोनं केलं या बॅटरने. चांगला शॉट. काही बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. तन्मय याच्यावरती आक्रमण केलंय. धावा झाल्या ते आतापर्यंत 58 धावा. चांगला शोध धावेचा घेतलाय. शॉट ऑफ जॅक पुल केला या बॅटरने. सक्सेसफुल ठरलाय हा बॅटर. बॉलर तयार होतोय. पुनश्च एकदा मॅच मध्ये ओहो व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त रन आपण पाहत आहोत. एक अतिरिक्त रननी धावा झाल्या ते आतापर्यंत 59 धावा झाल्यात.
शॉर्ट ब्लॅक करण्याचा प्रयत्न बादची अगदी कडा लागली आहे, परंतु बॉल चालला येते डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्रशेख थोडेसे बंबल झालेत. सिंगल डबल मध्ये कन्व्हर्ट केलंय, तोपर्यंत 2 धावा इथे येतील. 2 धावेची मदत, 2 धावेचं योगदान. 61 धावा धाव फलकावरती सध्या आतापर्यंत जमवलेले आहेत. एक बॉलचा खेळ बाकी आहे. प्रेम सध्या बॅटिंग साठी. प्रेम आला त्याने षटकार ठोकला, त्याच्यानंतर वाईट. आता 2 म्हणजे 2 बॉलच्या पाठीमागे प्रेमच्या बॅट मधनं 8 धावा आलेत. बॉलर तयार होते पुढे एकदा तन्मय बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचा बॉल असावा. 61 धावा धाव फलकावरती. डायरेक्ट सेंटर पंचला आपण पाहिलं तर खूप चांगला बॉल इथे टाकलेला आहे. सिंगलचा प्रयत्न केला आणि लेग बाईच्या माध्यमातून एक सिंगल होती और होती समाप्ती. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या आतापर्यंत एकूण 62 धावा. 63 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असणार आहे टीम केडब्ल्यू संघासाठी. त्याचबरोबर ज्यांचं इथे आगमन झालेले आहे ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आय टी विभागाचे विभाग प्रमुख बिलारे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. त्यांच्या समवेत ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुलुंड शाखेचे शाखा प्रमुख विजयजी पवार साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थान बनवावं. आपलं सहर्ष या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. जास्त वेळ घेऊ नका आणि आपण लगेच फिल्डिंग मध्ये चला. फिल्डिंग लावून घ्यायची आता लगेच. चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या लगेच. जास्त वेळ घेऊ नका प्लीज.
चला मी चर्चा इथे चला आपण जाऊया मॅचकडे जाणारच आहोत. तत्पूर्वी आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी जे खरं तर मान्यवर उपस्थित झालेले आहेत ज्ञानदेव क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईचे IT विभाग प्रमुख सन्माननीय आदरणीय शशिकांतजी भिल्लारे साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांच्या समवेत ज्ञानदीप क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुलुंड पूर्व शाखेचे व्यवस्थापक इंदवली गावचे सुपुत्र श्री विजयजी पवार साहेब यांचं देखील आगमन झालंय. आपण त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. जाऊया आपण मॅचकडे. पहिल्याच बॉलवरती आली आहे ते एक सिंगल धाव जमवायची आहेत. एकूण धावा 63 धावा. समोर असणार आहे अजिंक्य. दिशा दिली आहे, गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय परंतु चांगली फिल्डिंग होते गलीमध्ये. तिथून मात्र एकच धाव येते. ओमकार सर बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहेत. ओमकार सर यांचा खेळ नेहमीच दमदार राहिला. त्यांनी खूप चांगला इथे खेळ आतापर्यंत त्यांनी करत असताना जे प्रमुख पाहुणे खरं तर आमच्या स्पर्धेमध्ये आलेले आहेत आणि त्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. बॉलर तयार होतात ओमकार सर. त्यामुळे जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक नाही आहेत. मिड ऑफला क्लिअर करत असताना बॉल निघून जातोय. 1 टका फॉर 4 चौकार. चांगला स्ट्रोक आला. व्हेरी हॉट स्ट्रोक आलेला आहे. बॅटर आदित्यच्या बॅट मधून एका बाजूला अजिंक्य. टोटल झाले त्या 5-6 झाल्यात. लक्ष्य ते 63 धावेंचं. हे लक्ष्य पार करायचं आहे तर चांगली बॅटिंग होणं खूप महत्वाचं आहे आणि चांगली बॅटिंग होते या मॅच मध्ये. बॉलर तयार. त्यावेळेस स्लो फुल टॉस बॉल. दिशा दिली आहे. मिडऑफला कोणताही खेळाडू खेळाडू नाहीये. थोडेसे पंबल होत असताना प्रेम 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होत आहेत. 2 धावेची मदत, 2 धावेचं योगदान, 8 धावा धाव फलकावरती. लक्ष्य मोठं आहे. त्याच कारणानं चांगले बॅटिंग देखील होणं खूप महत्वाचं आहे या मॅच मध्ये. ओमकार सर चांगल्या लेअर मध्ये चांगल्या रिदम मध्ये सध्या ते बॉलिंग करतायत मॅच करिता. काय जबरदस्त इथे बॉल. बट वेग टप्प्यावरती कंट्रोल, टप्प्यावरती ताबा आलाय तो इथे डॉट बॉल. चांगला बॉल रिलीज केला मी म्हणजे ओमकार सरांनी. चांगली गोलंदाजी ओमकार सरांची. बॅटर वॉचचा क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. बॉल येऊ दिला. त्याच्यात बिगिट करायचा होता. पुन्हा एकदा डॉट बॉल आला होता परंतु ओव्हरची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या आतापर्यंत एकूण 9 धावा धाव फलकावरती. 18 बॉलचा खेळ विशेष बाकी आहे आणि टोटल 53 धावांची आणखी देखील गरज आहे. 18 बॉल 53 धावा टोटल झाल्या त्या 0 गडी बाद 9. आणखी 54 धावा है. 18 गेंदे और 54 रन की आवश्यकता में से मैच ऑन है. बरकरार रहेगा ये मैच क्योंकि 18 गेंदे 54 रन की अभी भी आवश्यकता इस मैच में. गेंदबाज आ चुका है दूसरे छोर पर प्रशांत और स्ट्राइक के ऊपर रहेंगे बल्लेबाज आदित्य. जोखिम तो उठाना पड़ेगा इस मैच में. 10 का दिन दिखाना पड़ेगा. इस मैच को कैसे हालांकि लेके जा सकता है लेकिन बल्लेबाजी इस समय स्पेशल होना बहुत जरूरी है बल्लेबाजी करने के लिए टीम के लिए. केडम पे अभी फिलहाल बल्लेबाजी करते हुए गेंदबाज फुल टॉस गेंद पे फुल टॉस गेंद को उछाया, उछलाया, ललचाया, नचाया. गेंद जाएगी सीधी बाउंड्री के बाहर. मिलेगा नंबर 6 पूरा चलन. व्हाट अ शॉट. फुल टॉस गेंद थी. फुल टॉल वसूल कर दिया और पहले गेंद के ऊपर दूसरे ओवर की शुरुआत में पहला छक्का आता हुआ बल्लेबाज आदित्य के बल्ले से. कमाल की बल्लेबाजी भाई. ऐसे इस तरीके से शॉट आना मैच बहुत जरूरी है. इस बार देखिए पढ़ने के बाद टप्पा खाने के बाद थोड़ी सी हाइट पैटर दिया. डॉट गेंद की हो चुकी है समाप्ति और टोटल वहीं पे रुकता हुआ स्कोर 15 रन स्कोर गार्ड के ऊपर अभी तक. अच्छा यहाँ पे कम बैक. फिर एक बार लो फुल टॉस गेंद सामने से खेला ड्राइव किया. इस गेंद को मिड ऑफ का खिलाड़ी कोई नहीं है. मिड ऑफ का
खिलाड़ी यहाँ पे तब तक आते हैं, तब तक 2 रन आसानी के साथ यहाँ पे पूरी करते हैं। गुड रनिंग द बिटवीन द विकेट। देखिए रन बनाने हैं पूरे 63, तो इसका यह लक्ष्य काफी बड़ा है और इस लक्ष्य का पीछा करना है तो बड़े हिट आना, इसके बाद सिंगल डबल रोटेट करना महज इस समय बहुत ही जरूरी। 2 रन के साथ टीम का टोटल 17। इस बार भी देखिए बड़ा शॉट खेल चुके हैं खिलाड़ी, वहां पे ओमकार सर थे और क्या छूटा या मैच छूटा अभी बता नहीं सकते, लेकिन हर एक रन, हर एक कैच, हर एक डॉट गेंद इस मैच में काफी बहुमूल्य रहेगी। एक रन आएगा इस गेंद के ऊपर। 4 गेंदों का मैच खत्म हो चुका है। प्रगति पथ पर फिलहाल दूसरा और चालू 18 रन स्कोर गार्ड के ऊपर। लेफ्ट हैंड का बल्लेबाज है सामने अजिंक्य, क्या कमाल करेंगे। भाई हाथ के बल्लेबाज हर बार आक्रामक होते हैं, लेकिन और गेंद का और बल्ले का संपर्क होना इस समय महज जरूरी। अभी भी 45 रन की 45 रन की आवश्यकता है। गेंदें बची है 14 गेंदों में 45 रन की आवश्यकता। हाँ यह मैच बन सकता है। बड़ी हिट जब आते हैं इस ओवर में 2 गेंदों में एक बड़ी हिट, मैच ऑन हो रहेगा। इस बार देखिए खोद कर निकाया, परफेक्ट चौकर डाली थी इस गेंद को। एक तो सिंगल आ चुका है, तीसरे की मांगे भाई, दूसरा रन भी कंप्लीट करते हुए देखिए भाग मिल्खा भाग अर्जुन भागना तो पड़ेगा, जो भागेगा वो जीतेगा। 2 रन के साथ 20 रन हो चुके हैं भाई। अभी भी 43 रन की आवश्यकता। मैच ऑन है, कहीं मत जाइए, देखते रहिए। इस साल की बड़ी प्रतियोगिता, ये 4था साल इस प्रतियोगिता का और क्या गमछम बचा है इस प्रतियोगिता ने। कमाल की ये टूर्नामेंट। कौन रहेगी आज की टीम जो क्वालिफाई में अच्छा दमखम दिखाएगी, जो टीम जीतेगी इसका बात है मैच वो एक टीम की। इस बार देखिए घूमकर खेलना चाहते थे शक्तिमान के साथ, गेंद आ चुकी है डॉट और की हो चुकी है समाप्ति। 2 ओवर के समाप्ति के बाद बल्लेबाजी करने वाले टीम का कोई नुकसान नहीं है, लेकिन हालांकि रन कम है, हो चुके हैं 20 रन। गेंदे और 43 रन की आवश्यकता है। 43 रन अभी बनाना है 12 गेंदों में। प्लस पॉइंट अभी तक बल्लेबाजी करने वाली टीम का रह चुका है कि कोई विकेट का पतन नहीं है, यह प्लस पॉइंट है। लेकिन गेंदबाजी में कहूंगा अच्छी अभी तक कर चुके हैं सनपानी टीम। कड़म्बे टीम के पास बल्लेबाज स्ट्रांग है, लेकिन आदित्य का बल्ला इस समय चला है, उनके बल्ले से 1 चौका 1 छक्का आ चुका है, लेकिन अजिंक्य ने अभी तक कोई छक्का चौका नहीं लगाया। दूसरे तीसरे गेंदबाज आ चुके हैं समीर गेंदबाजी की दौर के लिए। समीर के ऊपर दावेदार दे चुके हैं, समीर के ऊपर कंधा, ये स्ट्रांग है समीर का। और समीर किस तरीके से गेंदबाजी करेंगे, सामने रहेंगे बल्लेबाज आदित्य ने अच्छी खासी बल्लेबाजी कर चुके हैं। 43 रन अभी भी बनाना है। इस ओवर के ऊपर तो 20-22 रन का ये ओवर आता है तो मजा आएगा इस मैच में। गेंदबाज एक युवा गेंदबाज पहली गेंद के ऊपर अटैक करना चाहते थे, पर यहाँ पे खिलाड़ी कवर के पास तैनात है। और देखिए ये क्या छूटा दोस्त, ये क्या छूटा है। ये सिंपल या कैच था, ये आसान कैच था और आसान कैच आपने छोड़ दिया। इतनी भाई कभी मत करो, ये क्रिकेट का खेल है, ये क्रिकेट का तजुर्बा है। ये क्रिकेट के मंच में कहीं भी कभी भी किस तरीके से भी इस गेंद ये खेल पलटता है। मौका मिला है बल्लेबाज को दोबारा, इस मौके का फायदा किस तरीके से लेंगे यहाँ पे आदित्य। लेकिन अजिंक्य ने खाली साथ दिया है, जिन्हें कि मानो कि एक तरफ से कुटाई हो रही है, लेकिन दूसरी तरफ से शांत रखा है गेंदबाजों ने। ये देखिए बल्ला तो घुमाया था, लगी तो छगी, नहीं तो आबादी, नहीं तो बर्बादी। खाइन तर तुपाशी, नहीं तो राहिन तर उपाशी। हा बॅटर तेच सांगतोय। डॉट गेंद आ चुकी है, अच्छी गेंद
यहाँ पे वापसी करते हुए 10 गेंदें अभी भी बाकी है, 42 रन की आवश्यकता। ये बड़ा टारगेट रहेगा इस मैच में। इस बार देखिए रूम तो खोला है, बड़ा खिलाड़ी से गेंद जाती हुई सीधी से मारे के बाहर मिलेंगे नंबर पूरे के पूरे। हवाई मैच से हवाई के साथ घटा के सैंक्शन हटा सावर की घटा 6 रन का, देर से नहीं लेकिन सही 6 रन। इस तरीके से बड़े शॉट आना इस समय मैच में काफी महत्वपूर्ण है केडम्बे टीम के लिए। छक्का आ चुका है, छक्के के साथ टीम का टोटल हो चुका है 27 रन। लक्ष्य बड़ा है और इस मंच के ऊपर आपके महज तहस कर सकते हैं अपने ये बड़े पंच। 27 रन अभी स्कोर गार्ड के ऊपर। दूसरा ओवर प्रगति पथ पर, पहले गेंद एक सिंगल आया था, उसके बाद डॉट अब आ चुका है नंबर 6। कॉन्फिडेंस बढ़ जाएगा इस छक्के के साथ। छक्के बड़े शॉट आते तो मैच बन सकता है। इस बार भी देखिए आड़े बल्ले से खेल चुके हैं, वहां पे खिलाड़ी मौजूद और पहली सफलता मिलती हुई सनपाने टीम को। गेंदबाज समीर के खाते में ये पहली सफलता। बल्लेबाज जा चुके बाहर अजिंक्य। म्हणजे क्वालिफायचा मॅच याच्यानंतरचा सर्व वरोशी टीमचा कॅप्टन आपण याचे वरोशी टीमचा कॅप्टन, याच्यामध्ये वरोशी टीम आणि याच्यामध्ये जो संघ विनर होईल तो यांच्यामध्ये क्वालिफायची मॅच होईल। वरोशी टीमचा कॅप्टन आपण लगेच यायचं आहे आपण इथे, याच्यानंतर क्वालिफायचा मॅच होणार आहे। ओके, थँक्यू सो मच। संकेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। आणखीन किती स्ट्रोक फर्स्टला गेलाय, थोडा वेळ हवेमध्ये राहिला, आणखीन किती विकेटचं पतन। आणि आता खरं तर विकेटच्या शोधामध्ये गुच्छामध्ये विकेट येत आहेत, कारण का लगातार बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात। एखादा पत्त्यांचा बागला बांधला तो कोसळला जातो, डासाला जातो, त्याच्या तसाच खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक इथे 2 फलंदाज इथे कोसळले गेलेले आहेत आणि टोटल झाले ते 27 धावा। हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता गोलंदाज झाला समीर। 7 बॉल 36 धाब्यांची आवश्यकता। प्रयत्न करा, परंतु प्रयत्न करायला कधी चुकू नका आणि हा प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे। प्रत्येक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज समीर असणार आणि काही आम्ही सन्मान घेतोय आता मुख्य व्यासपीठावरती ज्ञानदीप क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईचे IT विभाग प्रमुख सन्माननीय आदरणीय शशिकांतजी बेलारे साहेब यांचा आम्ही आता काही आम्ही सन्मान करणार आहोत। हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक घेतले, पट्ट्या आहे सनपाणे गावाचा, नाव आहे त्याचा समीर। अप्रतिम बॉलिंग, अप्रतिम खेळ त्याने केलं आणि बॅक टू बॅक इथे 3 विकेट घेतल्या समीरने। एक बिफोर विकेट हा सिस्टमचा वापर केलाय आणि तिथे हा फलंदाज अडकला गेला। चला मी काही सन्मान घेतोय अतिथी कक्षामध्ये आयोजक कमिटीच्या माध्यमातून। हो घ्यायचे का सन्मान घ्यायचे घेऊन टाका आता, काय ते फक्त तर काय हे राहिले ना। चला आम्ही सन्मान घेतोय ज्ञानदीप क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईचे IT विभाग प्रमुख सन्माननीय आदरणीय आमचे पाहुणे शशिकांतजी बिलारे साहेब यांचा आम्ही ते स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। मी आयोजक कमिटी यांना विनंती करत आहोत की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। बॉलर संदीप काय आलं नाही सन्मान घे चेअरमॅन का हेच का सेम महाराष्ट्रातील ज्यावेळेस मोठा फटका येतोय, बॉल कॅच घेतलेले आहे, षटकार दिलेला, षटकाराला पहिल्याच बॉल वरती, कारण का सहकार भूषण पुरस्कार प्राप्त संस्थेचे सहकार तज्ञ मान्य श्री जिजाबा सीताराम पवार साहेब अध्यक्ष ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह
सोसायटी लिमिटेड मुंबई संचालक मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी फेडरेशन लिमिटेड त्यावेळेस पुन्हा एकदा आक्रमण केलंय. आता बॉल हातामध्ये, आता फलंदाजी ते बाद होईल. महाराष्ट्र शासन माननीय लक्ष्मण चव्हाण साहेब मुख्य व्यवस्थापक CEO ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. चला लगेच फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचे आहे. जास्त वेळ घेऊ नका, लगेच आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. चला आपण पुन्हा एकदा जाऊया. सुशांत बॅटिंगसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे, परंतु सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे तिथे एक सिंगल येते. या बॉलवरती एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान टोटल झाले ते आतापर्यंत एकूण 34 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. चला मॅच ऑन. आणखी किती शिरापासून दूर ठेवलाय आणि तिथून मात्र टॉट बॉलची होती सांगता. यांचंच ना पूर्ण घेऊन ना ते हे एवढं आणि हे पण आले का. बरं चला आता आणि आता छानचं करत प्रामुख्याने ज्यांचं आगमन होतं त्या स्पर्धेसाठी ज्यांचं आगमन होतं माननीय श्री जिजाबा पवार साहेब, ज्यांचं इथे आगमन आता थोड्याच वेळामध्ये होत आहे. सर्व जे आमचे आयोजक कमिटी आहे त्यांना विनंती करतोय की आपण सर्वांनी आम्ही साहेबांना आदरपूर्वक या मैदानाच्या आतमध्ये आम्ही मंचावरती आणत आहोत.